सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सकाळचं वातावरण बघू शकता, खूप छान झालेलं आहे। थोडंसं हलकंसं ऊन आणि हवा छान असते यावेळेत, म्हणून हे वातावरण जे आहे ना मला खूप आवडतं। म्हणजे दिवसभराचं वातावरण असतं ना त्यापेक्षा सकाळचं वातावरण खूप छान होतं। टायमिंग बघू शकता, सकाळचे 7 वाजलेले आहेत। आजचा रविवार आहे, म्हणजे संडे आहे। सगळ्यांना हॅपी संडे। आणि तारीख आहे 2 जून। सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे। आता नंबर आहे स्वयंपाकाचा आणि संग देवपूजा पण मी करून घेते। शेरूचे नखरे बघू शकता कसं करत आहे। तर चला जाऊया किचनमध्ये। तर किचनमध्ये सुरुवात झालेली आहे। तर अगोदर मी पूर्ण किचन स्वच्छ पुसून घेते। रात्री ज्यावेळेस मी भांडी क्लीन करते त्यावेळेस पूर्ण किचन मी चकाचक करूनच ठेवत असते, पण रात्रभरामध्ये हलकीशी धूळ पाला किडे वगैरे येतच असतात, म्हणून स्वयंपाक करण्या अगोदर मी स्वच्छ पूर्ण किचन काउंट आणि किचन पूर्ण पुसून घेते। आणि जेही पसारा झाले थोडाफार ते पण मी साईडला केलेलं आहे, म्हणजे लेट जेवण झालेलं होतं त्यामुळे थोडासा पसारा इथंच राहिलेला आहे, नंतर मी काढलेलं नव्हतं। तर ज्यावेळेस आपण रात्रीची कामं ठेवतो ना त्यावेळेस आपल्याला सकाळी एक्स्ट्राची कामं लागून जातात, आपली रोजची तर असतात, परत ते पण आपल्याला करायचं असतं। तर पसारा जे ना मी तिथल्या तिथंच आवरून ठेवलेला आहे। किचन पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे। आणि अगोदर नंबर आहे डाळीचा, म्हणजे डाळ लावत असते वरणासाठी, आणि जे बाकीचं स्वयंपाक आहे ते नंतर बनणार आहे। देवपूजा मी संग करून घेणार आहे। आणि आज मला गावाकडे जायचं आहे। कुठं तर वरवटीला, म्हणजे असं तुम्हाला मी म्हणत असते की 2 गावं आहेत, म्हणजे सोनाळ तर माझं गाव आहे, परत वरवटी आहे। तर तुमचा प्रश्न असा असतो की ताई तू दोन्ही गावं सांगतेस, मग नेमकं गाव कुठलं आहे तुझं? तर वरवटी जे आहे ना, अगोदर आमचे सासरे राहत होते, सासरे वरवटी सोडून सोनाळमध्ये येऊन राहिले, मग नंतर आमचं गाव जे आहे ना ते सोनाळ झालेलं आहे। पण आमचं प्रॉपर गाव वरवटीच आहे। सोनाळ जे आहे ना ते नंतर सासरे येऊन राहिले, मग नंतर आम्ही पण तिथंच राहिलो, आणि आम्ही पण आता सोनाळ सोडून कमलनगरला राहतो। तर असंच आमची हेराफेरी चालू आहे। तर आज आम्हाला वरवटीला जायचं आहे, आणि ताई पण येणार आहेत, म्हणजे ननंदबाई येणार आहेत, गायत्री योगेश, बाबा पण तिकडंच आहेत। तुम्ही विचारत होता की बाबा कुठे आहेत, तर बाबा ताईकडे गेलेले आहेत, म्हणजे तिथं घरचं बांधकाम चालू आहे त्यांचं, त्यामुळे बाबा तिकडे थांबलेले आहेत। कारण शेताकडची कामं, घराकडे जी कामं आहेत, आता घर बांधकाम म्हणल्यानं खूप सारं काम होऊन जातं तिथं। दररोज बांधकामाला माणसं येणार, मग त्यांचं बघणं ठेवणं बोलणं करणं हे सगळं असतं। परत भाऊ शेताकडे जातात, शेताकडची त्यांची कामं चालू आहेत, त्यामुळे बाबा तिथंच आहेत। आणि थोडे दिवस राहून बाबा येतील, म्हणजे बेसमेंट होईपर्यंत थोडंसं तामझाम असतं, म्हणजे सांगणं, म्हणजे अगोदर आपल्याला काही समजत नाही, त्यासाठी वडीलधाते माणसं असले तिथं तर थोडंसं व्यवस्थित ते सांगतात कशा पद्धतीनं काय काय करायचं आहे, कसं सिस्टम आहे। आजकाल तर इंजिनिअरिंगच्या हिशोबानं सगळे कामं होतात, तरी पण बाबा तिथं थांबलेले आहेत जोपर्यंत की बेसमेंट पूर्ण होणार नाही तोपर्यंत। तिकडे शेरूचे आणि दिनूचे नखरे बघितला तुम्ही, जसं दिनेश करत होता तशाच पद्धतीने शेरू करायचा। आणि हे जे आहे ना कचरा वगैरे जे आहे ना मी सकाळी टाकलेलं नव्हतं, आता दिनेश टाकायला गेलेला आहे, आणि शेरू मग त्याला बघत बसलेला आहे। तर टाकून आला, आंघोळ वगैरे झालेली आहे याची, म्हणजे आज गावाकडे जायचं आहे, थोडीशी घाई गडबड धावपळ आमची चालू आहे। म्हणजे सगळं किचनचं आवरून कपडे धुणं भांडे, म्हणजे आल्यानंतरही करायला आपल्याला तितका वेळ नसतो। 2 दिवसाचा, म्हणजे 1 दिवसाचा मुक्काम आहे, 2 दिवस मोडणार आहे तिकडं, म्हणजे आज जाणार, उद्या लग्न, मग परवाला आम्ही येणार। मग तोपर्यंत जे आहे ना भांडे कपडे हे सगळं आपण असंच ठेवलं होतं, मग तसं राहून जाणार आहे। मग येईपर्यंत रंगच येणार आहे त्याला, तर ते सगळी कामं मी आवरून जाणार आहे। परत आज यांचा रविवारचा उपवास आहे, तर पोहे बनवत आहे मी। आणि जोपर्यंत पोहे बनत आहेत, म्हणजे अगोदर जेव्हा फोन केला होता त्यावेळेस म्हणत होते की थोड्या वेळाने येणार, मग मला कसं समजणार, मी अगोदरच बनवून ठेवले तर पोहे गार झाल्यानंतर खावाशे वाटत नाहीत, कडक होतात ते, म्हणून मी बनवलेले। तर आल्यानंतर म्हणतात की का नाही बनवलं, मी तर आलोच असं त्यांचं चालू असतं। तर असो, आता यांना मी शेंगा दिलेत खाण्यासाठी, जोपर्यंत की मी पोहे बनवत आहे तोपर्यंत, आणि कलिंगड पण दिलेला आहे, तोपर्यंत मी पोहे बनवून घेते झटपट। तर इकडे पोहे मी काढून घेतलेले आहेत, आणि 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, जी धूळ आहे किंवा चुरा वगैरे आहे, चाळणी करून घेतलं तरी पण चालतं, पण मी असेच घेतलेत। म्हणजे जे पेपरी पोहे आहेत ते नाही आहेत माझ्याकडे, जे जाडसर पोहा येतो ना तो आहे, त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवलं काही हरकत नाही, व्यवस्थित फुलले जातात ते। तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, आणि बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे, म्हणजे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे। इकडं कढीपत्ता घेतलेला आहे, पोहे पण पूर्ण पाणी मी काढलेलं आहे। 1-5 मिनिट ठेवलं तर व्यवस्थित पोहे तयार होतात आपल्याला बनवण्यासाठी। कढईमध्ये मी इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, म्हणजे अगोदर समजत नव्हतं, त्यामध्ये मी चमचा वगैरे ठेवलेले असंच अंदाजा टाकत होते। तर अगोदर थोडंसं टाकलं, नंतर आणखी थोडंसं टाकलं, जोपर्यंत की त्यामध्ये मी चमचा ठेवणार आहे तोपर्यंत असाच प्रॉब्लेम येणार आहे, म्हणजे अंदाज लागत नाही आपल्याला। तर इकडे मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेतला। आणि आता कांदा, हिरवी मिरची सगळं मी संगच टाकत आहे। आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये बटाटे पण टाकू शकता, पण बटाटे वगैरे नाही टाकत मी, फक्त टोमॅटो टाकून बनवते, खूप छान आणि टेस्टी हे पोहे बनून तयार होतात। तिकडे मी कांदा, हिरवी मिरची टाकली, परतून घेतलेला आहे। आणि हे जे पोहे आहेत भिजवले त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे बनवून ठेवलेला आहे। आपण साबूत शेंगदाणे, साबूत डाळवं टाकलं तरी पण खूप छान टेस्टी लागतात, पण मी वाटण करून टाकत असते।
तर कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे, हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला म्हणजे कच्चेपणा गेला की यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि चुटकीभर साखर टाकलेली आहे, म्हणजे टेस्ट खूप छान येतो पोह्याला. परतून घेतल्यानंतर मी इकडं एक टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे. पोहे पण इकडे मी टाकून मिक्स करून घेतले आणि जोपर्यंत पोहे बनत नाही तोपर्यंत यांच्याशी बोलणं चालू आहे, म्हणजे त्यांना कुठल्या तरी ह्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. फोन आला की मग लगेच जायला निघतात आणि पोहे बनवून देणार नाहीत, नाश्ताही होणार नाही त्यांचा, असा प्रकार आहे. तर त्यांच्याशी बोलणंही चालू आहे, इकडे बडबड चालू आहे आणि इकडे मी पोहे बनवत आहे. परतून घेतलेले फोडणी तयार झालेली आहे. आता मिक्स केलेली पोहे यामध्ये टाकायचे, खूप छान आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचा हा नाश्ता खूप झटपट बनतो अगदी कमी वेळामध्ये. म्हणजे ज्यांच्या घरी असे नवरे आहेत ना, जे आल्यानंतर लगेच त्यांच्या पुढे ज्यांना तयार नाश्ता असो जेवण असो तयार लागतं ना, मग त्यांच्यासाठी हे एकदम व्यवस्थित नाश्ता आहे, झटपट कमी वेळात बनतो आणि खाण्यासाठी पण तितकाच टेस्टी लागतो. तर मी पोहे टाकलेले आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा आहे, थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आपल्याला, अगदी 15 ते 20 सेकंड फक्त. पोहे म्हणून तयार झालेले झटपट. तर आता पटकन प्लेट लावून घेऊ. दिनेशसाठीही मी वरण भात बनवलेला आहे, म्हणजे यांचं जेवण दुपारी होईल आणि आम्ही गेल्यानंतरच होणार आहे, म्हणजे 2च्या पुढून 3च्या पुढून जेवण होतं यांचं, लवकर घरी येत नाहीत आणि आम्ही 12-12:30 वाजेपर्यंत जायला निघणार आहोत. तोपर्यंत मला सगळीच कामं आवरायची आहेत आणि दररोजचं कसं असतं ना, आपण निवांत कामं आवरतो आणि आजकाल तर असा रुटीन झाला ना की पूर्ण दिवस जातो त्याच कामामध्ये, स्वयंपाक जेवणे खाण्याचे कपडे भांडे आहेत त्यामध्ये. पण जेव्हा आपल्याला कुठंतरी जायचं असतं त्यावेळेत आपण स्वतःच विचार करतो की बाबा आपल्याला लवकर जायचं आहे, सगळी कामं वेळेत आवरायची आणि अर्ध्या तासा जागी आपण त्याला 15 मिनिटातच ते काम आवरून घेतो. तसं होत असतं, म्हणजे असं कुण्या ताईला होत असतं, म्हणजे आपण दिवस घालतो ज्या कामामध्ये ते काम आपण फक्त अर्ध्या तासामध्ये आवरून घेत असतो, कारण आपल्याला जायची घाईगडबड असते. दररोज अशा प्रकारे आपण काम केलं तर आपली कामं जे आहेत ना वेळेत होणार आहेत. आणि तुम्ही म्हणत होता की ताई इतके सगळे देव का ठेवले देवाऱ्यामध्ये, तर देव जे आहेत ना ते अगोदरपासूनच आहेत, म्हणजे आमच्या सासूबाईच्या हातचेच देव आहेत. आणि जे मी आल्यानंतर जे देव वगैरे मी काही घेतले जे अगोदरचं आहे, भांडे असो, म्हणजे खूप सारे भांडे आमच्या घरामध्ये तुम्हाला जुने दिसते, मग ते सगळे अगोदरचे भांडे आहेत, मी काहीच खरेदी केलेली नाही आहे. परत जी देव आहेत देवाऱ्यामध्ये ते पण सगळे अगोदरचे आहेत, काहीच घेतलं नाही. आणि जशी पूजा अगोदर करत होते आमच्या सासूबाई तशाच पद्धतीने मी पूजन करते, तशाच पद्धतीने जे रीतरिवाज अगोदरचे आहेत आमच्या घरचे तेच मी फॉलो करते. मी वेगळं त्यामध्ये कुठलंच नियम बदललेलं नाही आहे ताईंनो, कारण जे आपले पूर्वज बनवतात नेम ना ते योग्यच असतात आणि तशाच पद्धतीने आपल्याला पण केलं पाहिजे. आणखीन एक ताई म्हणत होत्या की ताई तुला किती वेळ लागतो पूजा करायला, तर गुरुवारचा जे मी सांगेन देवपूजा करायला मला 2 ते 2.5 तास आरामात लागतात, कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते, देवांना मी पितांबर लावून घासून स्नान घालते. जी ही पित्तळ तांब्याचे भांडे आहेत सगळे मी घासून पुसून हे करून ठेवत असते, मग त्यामध्ये मला वेळ जास्त जातो. आणि दररोजची पूजा सांगेन तुम्हाला आरामात अर्धा तास 1 तासामध्ये माझी पूजा कंप्लीट होते. फक्त गुरुवारचा जे रुटीन आहे ते मी असा बनवलेला आहे, कारण देव जे आहेत ना आपल्याला दररोज जे आहे ना पितांबर लावून घासणं किंवा पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करणं दररोज होत नाही, म्हणून आठवड्यातनं 1 वार नेमिलेला आहे, म्हणजे कामाचा लोड जास्त येणार नाही आणि आपलं देवा असो छान चमकत पण राहतात. आणि प्रत्येक कामाचं माझा नियोजन असाच असतो, दररोज नाही होत ना तर 8 दिवसाला 1 वेळा मी करत असते. तर बोलत आमचा नाश्ता झालेला आहे. दिनेश बाहेर गेला, म्हणजे वरण भात जेवण झालेलं होतं त्याचं आणि बाहेर जायचं होतं दिनेशला कागदपत्र रेडी करण्यासाठी, म्हणजे आता ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे, तीच तयारी तो करत आहे, त्यामुळे गेलेला होता. तर आत्ता आलेला आहे आणि चार्जर गळ्यात घालून हिंडत आहे, कारण आता तिकडे जायचं आहे गावाकडे, तर चार्जर वगैरे सगळे घेऊन जात आहोत. तिथे गेल्यानंतर चार्जर भेटो किंवा न भेटो कुठली तयारी नसली ना अगोदर मोबाईलची मात्र तयारी असते. मोबाईलसाठी काय काय लागणार आहे आपल्याला, चार्जर लागणार आहे, हे लागणार आहे, ते लागणार आहे, पूर्ण तयारी असते. तर सगळं घेतलेलं आहे बॅगमध्ये आणि मी पण पर्स घेतलेला आहे आणि जे मेकअपचं सामान आहे ते सगळं मी बॅगमध्ये भरून घेत आहे, कारण जास्त मेकअप नसतो माझा. आणि तुम्ही विचारती होता की ताई कुठली क्रीम लावत असते, तर विटावेरा क्रीम मी लावत असते, छान आहे. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप वांग आलेली होती, पूर्ण गालं नाक पूर्ण काळे झालेले होते वांगमुळे, आणि ते काही मी घरगुती उपाय केला. परत मी खूप सारे जे आहेत ना मेडिकलमधनं ते जी क्रीम ट्यूब भेटतात ना तसे पण आणून लावले, मला काहीच फरक जाणवला नाही. उलटे प्रॉब्लेम झाले, पूर्ण चेहऱ्यावरती फोड येणं, हे ना ते ना, खूप सारे स्किनचे प्रॉब्लेम झालेले होते. जेव्हा मी म्हणजे आपण जेव्हा मनानं कुठलीही क्रीम लावतो, आपल्याला कोणी सांगितलं केलं, म्हणजे असं झालं होतं. मला एक शेजाऱ्यांच्या ताई सांगितल्या होत्या की बेटनीट वगैरे लावून घे, हे लावून घे, ते लावून घे. मी मनानं सगळ्याच क्रीमी जे आहे ना चेहऱ्यावर लावल्या, मला ते वांग तर गेली नाही, दुसरेच प्रॉब्लेम खूप सारे झालेले होते. त्यासाठी ना भरपूर खर्च आला, कारण स्किनच्या दवाखान्यात जावं लागलं. तिथं जाऊन सगळं चेक केलं, तेव्हा डॉक्टरांनी जे आहे ना जे मला क्रीम दिलेले आहेत तेच मी आता वापरत आहे. तर बऱ्यापैकी वांग पण दिसत नाही आणि चेहऱ्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. तर तीच क्रीम लावते मी. लग्न असो दररोज आपल्याला क्रीम म्हणजे घरामध्ये राहायचं आहे, कसंही आहे
तर मी तेच क्रीम लावत असते. मी अजिबात क्रीम बदलत नाही. म्हणजे आता लग्नात वगैरे आपण गेलो कार्यक्रमात तर आपला स्पेशल मेकअप होतो, हे लाव ते लाव, काहीच लावत नाही. कारण माझी त्वचा जी आहे ना ती थोडीशी अशी आहे ना, काहीच सहन होत नाही. काहीतरी वेगळं अजून बदलून लावलं किंवा साबण चेंज झालं आपलं, तेव्हा पण माझा चेहरा जे आहे ना ते खराब होतो, त्वचा एकदम बिघडून जाते. तर असं इकडं मी जे हे मेकअपचं सामान आहे ते घेतलेलं आहे. आणि जे आपली घरची कामं होती रोजची ते पण आवरलेत. कारण आल्यानंतर करण्यासाठी मी काहीच ठेवले नाही. कारण 2 दिवसाच्या नंतर येणार, मग भांडे कपडे हे जर ठेवलं मग रंगच येणार आहे आल्यानंतर करण्यासाठी, म्हणून काहीच कुठलंच मी आवरलेलं नाही आहे. म्हणजे सगळं आवरलेलं आहे. आणि इथं जे आहे ना बॅग रेडी करत आहोत आम्ही. तर 1 दिवसाचं राहायचं आहे. तर आजचा आणि उद्याचे जे आहेत ना कपडे घ्यायचे आहेत, दिनेशचे असो, माझे असो, यांचे असो. आता दिनेशचे पप्पा तर उद्या येतो म्हणत होते, म्हणजे घराकडे कोणी नाही असं जमणार नाही, कारण बाबा पण नाही आहेत आता. तर म्हणत होते उद्या सकाळी लवकर येतील ते, तर त्यांचे कपडे घेऊन जाते. आणि एक जोड त्यांच्यासाठी मी इथं काढून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांना काहीच भेटत नाही, समोर असलेली वस्तू भेटत नाही, सगळं काढून इथं मी ठेवून जाते, तेव्हा कुठे ते घालून येणार आहेत. आणि हे एलिवेटचं ब्लाऊज मी घेतलेलं होतं आणि शिवण्यासाठी दिलेलं होतं, पण त्या ताई शिवल्याच नाहीत, म्हणत होत्या नंतर शिवण्याने परत दिलेलं आहे. आणि ही जी साडी आहे ना हे मामाचं आयर आहे. म्हणजे जेव्हा नांदेडला लग्न होतं मामाच्या मुलाचं तेव्हा मी गेलेली होते, तेव्हा त्यांनी हे आयर केलेलं होतं. आपला 30 साडीचं जे आहे ना ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. आणि यामध्ये हे नवा कपडा आहे, मी आणखीन घातलेला नाही. तर दिनेश म्हणत होता मग यामध्ये वेगळाच असा वास येतो, म्हणजे नवीन कपड्यामध्ये वास येतो ना तसा येत आहे, छान आहे. ते दिनेश म्हणत होता असं काय येत आहे या कपड्यामध्ये, असं काय, म्हणजे नवीन कपड्यामध्ये थोडासा असतो. तर इकडं थोडंफार जे आहे सेंट मारत आहे, म्हणजे इतर जे आणलेले ते थोडंफार साडीला पण लावत आहे, कपड्याला पण लावत आहे. आणि मी इकडे यांचे कपडे काढून ठेवलेले आहेत. परत बॅगमध्ये थोडंफार जे मला लागणार ते काढलेलं आहे. म्हणजे कसं असतं, आता कोणी जायचं आहे घरामधले मेंबर तर आपण काय करतो, पूर्ण आवरून देत असतो त्यांना. पण जेव्हा आपल्याला स्वतःला जायचं असतं ना, मग सगळं स्वयंपाक पाणी, सगळ्यांचे जेवणे, कुणाला काय लागतं हे सगळं बघणं, मग स्वतःचं आवरणं, मग निघणं, इतक्या सगळ्यामध्ये आपल्याला वेळ भरपूर जातो. म्हणजे फक्त स्वतःचंच आवरायचं नसतं. जेव्हा मुलं जातात किंवा नवरे जातात ना त्यावेळेस त्यांचंच आवरणं होत नाही, आपण सगळं त्यांना आवरून दिल्यानंतर ते जात असतात. पण जेव्हा आपण निघतो ना त्यावेळेस खूप विचार करावा लागतो, आपण 1 दिवसासाठी जावं किंवा 2 तासासाठी जावं, सगळं आवरून जायचं असतं. तर इकडे जे आहे ना ब्लाऊज जे आहे ना या कवरमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे दिसतात व्यवस्थित आणि विक्रमण होणार नाहीत, कारण त्याला जिब आहे, त्यामुळे यामध्ये ठेवले. त्यांनी आज घालण्यासाठी जी साडी आहे एकदम साधी सिंपल मी काढलेली आहे, कारण गरमी खूप आहे, इतकी गरमी आहे ना, त्या गरमी जे विचार केला तर असं हे होत आहे, पूर्ण अंगाचं पाणी होत आहे कुठं बसली तिथं. मग जास्ती कडक साडी घातली ना मग दशाच होणार आहे, म्हणून मी काय केलं, इथं जे मऊमधून साडी येते ना जी साधी सिंपल आहे एकदम, ती साडी घेतलेली आहे. आणि त्यावरती मी जे आहे ना ब्लाऊजही काढून घेतलेलं आहे. म्हणजे या साडीचं मॅचिंगचं ब्लाऊज जे आहे ना ते कुठं ठेवलं भेटणार नाही, सगळी व्यवस्थित ठेवले पण तेच भेटत नव्हतं, तर दुसरंच घेतलेलं आहे. आणि पटकन मी साडी घालून घेते. आणि इथं साडी वगैरे मी नेसलेली आहे आणि कपडे काढाय बाहेर आलेले आहे. बघू शकता ऊन किती भयानक आहे, ऊन खूप खूप भयानक आहे. तर इकडे सगळे कपडे जे आहे ना लवकरच हडकतात. खूप सारे कपडे मी धुलेले आहेत, म्हणजे एकतर जायची मला धावपळ होती, त्यामध्ये कपडे खूप सारे झाले होते. कारण काल मी बेडशीट वगैरे चेंज केलेली होती ना, ते बेडशीटही मी धुवायला घेतलेली होती. म्हणजे आदल्या दिवशीच मी सगळे बकेटात भरून ठेवत असते, मला सकाळी काय काय धुवायचं आहे. तर अगोदर मी सगळे कपडे जे आहेत ना निरम्यात भिजत घातलेले होते आणि आता धुवून टाकलेले आहेत. पूर्ण कपडे धुवले आणि हडकले, कारण गरमी खूप आहे त्यामुळे कपडे खूप लवकर झटपट हडकलेले आहेत. तर सगळे मी घडी घालून ठेवते, म्हणजे असेच ठेवलेलं आणखीन मला आल्यानंतर मलाच करावं लागतं ते, म्हणून अगोदरच मी सगळी तयारी करून जाते. म्हणजे आणि आज ठेवल्या ठेवल्या ठीकही वाटत नाही. तर सगळी कामं आवरून गेलो तर आल्यानंतर फ्रेश घर बघायला भेटतं आपल्याला, कारण इकडं थोडेसे कपडे, तिकडं थोडेसे कपडे, तिकडं थोडेसे भांडे ठेवलो ना आपल्याला चाल्यानंतर ते काढायला नको वाटतं. आणि तसं तर प्रवास झाल्यानंतर माझी हालत बिघडते. तर इकडं दिनेशी टावेल वगैरे सगळं बॅगमध्ये घेत आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्याला टावेल हे ते शोधायला नको, कारण कार्यक्रमाचं घर असतं लग्नाचं वगैरे, तर सगळे आपापल्यामध्ये गुंग असतात आणि आपल्याला तिथं काही भेटत नाही असं होत असतं. मग सगळंच इथूनच आम्ही घेतलेलं आहे सगळं आवरून. आणि कपडे पण मी जिथल्या तिथं ठेवलेले आहेत, कारण दिनेश पप्पा घरी राहतात, मग त्यांना एक भेटतं आणि एक भेटत नाही असं होतं. सगळं जिथल्या तिथं मी जागेवर ठेवून दिलेलं आहे. आणि ताई पण येत आहेत, म्हणजे ताईला फोन लावलेला होता, येतील इतक्यामध्ये, म्हणत होते इकडं घरी येतात अगोदर, मग इथून आपण गावाकडे जाऊया, मग तिथं सोनारमध्ये थोडा वेळ थांबून मग तिथून आम्ही सगळेजण जाणार आहोत. आणि दिनेश थोडासा रुसलेला पण आहे, कारण मी म्हणलेलं होतं 10-11 वाजेपर्यंत आपण निघूया गावाकडे, मग तिथून 1-2 तास तिथं थांबून मग निघूया वरवटीला जाण्यासाठी. म्हणून तो खूप एक्सायटेड होता, कारण गावाकडे जायचं म्हणलं की खूप एक्सायटेड होतो. पण नंतर माहिती झालं की आत्या पण येत आहेत, मग त्यांचा वेट करता मला इथंच थांबायचं आहे, तोपर्यंत 2 वाजणार आहेत. मग नंतर त्याला परत बोर व्हायला लागलेलं आहे. तर असं कपडे वगैरे मी सगळे ठेवून दिलेले आहेत. आणि इकडं दूध पण मी गरम केलं आणि विरजू लावलेलं आहे, कारण आता नंतर विरजू कोण लावणार, ते दूध ठेवल्या ठेवल्या खराब होणार आहे आणि हे लवकर पण घरी येणार नाहीत, त्यामुळे दूध पण विरजू लावलं. आणि इकडं ह्यांचं आणखीन जेवण झालेलं नाही, रविवारचा उपवास आहे, सकाळी पोहे खाल्लेले आहेत. आणि आता
आल्यानंतर जेवण करतील, लवकर येणार नाही ते 3-4 तर सहजच वाजणार आहेत येता त्यांना. तर म्हटलं सगळं मी करून ठेवले, ताक वगैरे करून ठेवलं, जी स्वयंपाक आहे सगळा करून झाकून ठेवलेला आहे. सांगितलेलं आहे त्यांना सगळं इथंच आहे. तरी पण त्यांना ताक नाही भेटलं, कारण ताक तर मी किचन वट्यावर ठेवलं होतं समोर. तरी पण त्यांना भेटलं नाही, ताक पिलेले नव्हते मी याच्यापर्यंत, बघितलं मी आल्यानंतर. तरी पण त्यांचं तसंच आहे, समोर असलेली वस्तूही दिसत नाही. 10 वेळा फोन करून सांगा तरी पण काही फरक पडणार नाही. तसं झालं होतं, अर्धवट जेवण त्याने केलेलं होतं. तरी पण सगळं मी करून ठेवलं, सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि मी रेडी पण झालेले आहे. तर आता जायला निघूया. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मी ही साधी सिंपल साडी घातलेली आहे, कारण जी काटापत्राची वगैरे साडी असते जड वाटते आणि अशा गरमीमध्ये घालायला नको वाटतं आणि खूप थांबझाम पण असतं त्याचं. तर ही साधी सिंपल जी साडी आहे ते मी घातलेली आहे. तिकडे पण लग्न घालण्यासाठी मी साडी घेतली, ती पण अशी आहे ना अंगाला चिटकून राहणारी, एकदम अशी कडकपणामधून नाहीये तशी साडी मी तिकडे पण घेतली. दिनेशी कपडे पण घेतले आहेत. तर सगळी आवरावर झालेली आहे. ताईला पण दोन्हीकडून आहे, ताई आली तिथून. आता आम्ही बस स्टॉपला जाणार आहोत, कारण आता ताई घरी येतील, मग इथून आम्ही सगळे परत बस स्टॉपला जायचं, खूप लेट होणार आहे. मग थोडंसं लवकर निघणार. टायमिंग सांगितलं तुम्हाला, दुपारचे 2 वाजलेले आहेत आता. तर आता आम्ही जायला निघालेलो आहोत. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.